जय हिंद मित्रांनो, एनडीए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी यामध्ये जो पेपर होतो त्या पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पेपर म्हणजे मॅथमॅटिक्सचा पेपर. मॅथमॅटिक्सच्या पेपर मधलं जे वेटेज आहे साधारणतः 120 क्वेश्चन्स हे तुम्हाला 300 मार्क्स साठी असतात आणि हा पेपर जो आहे तो क्वालिफाईंग नेचरचा आहे. क्वालिफाईंग नेचरचा म्हणजे कसा, जर याला मिनिमम 75 मार्क्सचे पेपर आले नाहीत तर त्या ठिकाणी तुमचा पुढचा जो गॅटचा पेपर आहे तो चेक केला जात नाही. म्हणजेच काय, सुरुवातीला मॅथ जे आहे मिनिमम मार्कांचं मॅथ म्हणजे 75 ते 80 मार्क्स तुम्हाला मिनिमम आलेच पाहिजे. 75 ते 80 पासून वरती किती मार्क्स येऊ शकतात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 2025-2024 किंवा एनडीए मॅथमॅटिक्सचा ट्रेंड कसा आहे आणि विद्यार्थ्यांनी कोणता सोर्स वापरला पाहिजे. आपला जो उद्देश आहे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त तरुण एनडीए मध्ये कसे जातील हा द सक्सेस अकॅडमी नाशिकचा उद्देश आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, एनडीए मॅथमॅटिक्स मध्ये जर समजा बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये एक्झाम पॅटर्न आपण सांगणार आहोत, त्याच्यानंतर मार्क्स, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू, रिजेक्शन हे टॉपिक्स आपण नेहमी डिस्कस करतो. परंतु सगळ्यात महत्वाचा किंवा कोर सब्जेक्ट जो आहे, कोर सब्जेक्ट म्हणजे आपला मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स मध्ये जर समजा बेसिक टोटली समजा आपण विचार केला तर त्या ठिकाणी पेपर 2 मध्ये मॅथमॅटिक्सचा जो पेपर 2 आहे त्यामध्ये जर सिलेबस बघितला तर सिलेबस मध्ये अल्जेब्राचे काही क्वेश्चन असतात, मॅट्रायसेस डिटर्मिनंटचे क्वेश्चन असतात, ट्रिग्नोमेट्री डेरिव्हेटिव्हचे काही क्वेश्चन्स असतात, डिफरन्शियल कॅल्क्युलस, त्यानंतर इंटिग्रल कॅल्क्युलस, अल्जेब्रा, वेक्टर, स्टॅटिस्टिक्स खूप सारे टॉपिक्स त्या ठिकाणी देण्यात आलेले. प्रोबॅबिलिटीचा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. असे खूप सारे टॉपिक्स मॅथमॅटिक्सच्या सिलेबस मध्ये देण्यात आलेले आहेत. परंतु एक लक्षात घ्या, जर आपण स्टॅटिस्टिकली जर विचार केला 2025 असेल 2024 असेल क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने गेली तर ते आपण या ठिकाणी बघून घेऊया. मित्रांनो लक्षात घ्या, जर समजा आपण चॅप्टर वाईज 2025च्या क्वेश्चन पेपर नुसार वेटेज बघितलं तर त्या ठिकाणी पहिला जो टॉपिक आहे अल्जेब्राच्या टॉपिक मध्ये समजा आपण विचार केला की अल्जेब्रा 25 ते 30% त्या ठिकाणी वेटेज आहे. म्हणजे टोटली 300 मार्कांचा पेपर होतो, त्यापैकी 25 ते 30% साधारणतः क्वेश्चन असतात. म्हणजे त्या मार्क नुसार जर घेतलं आउट ऑफ 300 त्या ठिकाणी आपल्याला 50 ते 60 मार्कांचा त्या ठिकाणी अल्जेब्राचे टॉपिक असतात. नंतर मॅट्रायसेस अँड डिटर्मिनंटचे टॉपिक हे 30 ते 40 मार्कांचे त्या ठिकाणी असतात. 30 ते 40 मार्क म्हणजे साधारणतः 10 क्वेश्चन. तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचा जर विचार केला, ट्रिग्नोमेट्री मध्ये साधारणतः 40 ते 50 मार्काचं त्या ठिकाणी वेटेज असतं. साधारणतः अॅनालिटिकल जॉमेट्री, डिफरन्शियल कॅल्क्युलस, इंटिग्रल कॅल्क्युलस, वेक्टर अल्जेब्रा, स्टॅटिस्टिक्स सांगण्याचा उद्देश एवढाच आहे. एवढे सारे टॉपिक मॅथ मध्ये त्या ठिकाणी कव्हर केले जातील. आता ही डिटेल पीडीएफ आमच्याकडे आहे. ज्यांना कोणाला विद्यार्थ्यांना डिटेल पीडीएफ पाहिजे असेल तर ते कमेंट बॉक्स मध्ये पीडीएफ असं टाका, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी पीडीएफ देऊ. जर 2025चा जर आपण पॅटर्न बघितला तर 2025च्या पॅटर्न मध्ये ओव्हरऑल 120 क्वेश्चन्स मधून आपण जर वेटेज बघितलं, स्टॅटिस्टिक्सचं जे वेटेज आहे साधारणतः 12 ते 13% पर्यंत होतं. वेक्टर अल्जेब्रा सेम, स्टॅटिस्टिक्स आणि वेक्टर अल्जेब्रा यातले टॉपिक्स ऑलमोस्ट सेम विचारले गेले होते. त्यापेक्षा हाफ इंटिग्रल कॅल्क्युलसचे टॉपिक्स 7% त्या ठिकाणी विचारले. डिफरन्शियलचे टॉपिक 10% पर्यंत, अॅनालिटिकल जॉमेट्री 8 ते 10% पर्यंत त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले होते. अल्जेब्राचे टॉपिक्स, मॅट्रायसेसचे टॉपिक्स त्या ठिकाणी जास्त करून विचारलेले होते. आणि सगळ्यात मेजर जो पोर्शन होता ट्रिग्नोमेट्रीचे टॉपिक्स त्या ठिकाणी अजून जास्त प्रमाणात वेटेज विचारलं होतं. म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचा जर आपण वेटेज बघितला तर ऑलमोस्ट या ठिकाणी आपण पाय चार्ट वरती या डायग्राम वरती बघू शकतो की ट्रिग्नोमेट्रीचा टॉपिक किती इम्पॉर्टंट आहे. आपल्याला पुढचा जो मुद्दा आहे त्या पुढच्या मुद्द्यामध्ये अल्जेब्रा असेल, मॅट्रायसेस डिटर्मिनंट असेल किंवा इतर सगळे चॅप्टर असेल, या चॅप्टर मध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी डिटेल मध्ये इन डेप्थ मध्ये जे टॉपिक आहे ते टॉपिक या ठिकाणी स्क्रीनवरती दिलेले आहेत. ते टॉपिक जे आहे त्या ठिकाणी तुमचे थरोली कव्हर झाले पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांची बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील त्याच विद्यार्थ्यांना हा पेपर त्या ठिकाणी क्वालिफाय होत असतो. विद्यार्थी जनरली सांगतो आम्हाला की 8th and 10th मध्ये माझं मॅथमॅटिक्स चांगलं आहे, परंतु त्यांना 11वी 12वी मध्ये त्या ठिकाणी मॅथमॅटिक्स जमत नाही. ट्रिग्नोमेट्री असेल, अॅनालिटिकल जॉमेट्री असेल किंवा डिफरन्शियल कॅल्क्युलस असेल, यासारखे खूप सारे टॉपिक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कव्हर करावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, टॉपिक्स बघितल्यानंतर जर समजा आपण पूर्ण जर समजा प्रिव्हियस इयर पॅटर्न अनालिसिस जर केला
तर प्रिव्हियस इयर पॅटर्न अनालिसिस मध्ये तुम्ही बघू शकता, प्रिव्हियस इयर पॅटर्न अनालिसिस मध्ये तुम्ही बघू शकता की कुठले टॉपिक त्या ठिकाणी सर्कल रिलेटेड तीन क्वेश्चन्स, साधारणतः इंटिग्रल अँड इट्स ऍप्लिकेशनचे 5 क्वेश्चन्स. प्रिव्हियस इयर जे अनालिसिस किंवा ट्रेंड बघितला तर किती आहे, एक तुम्ही बघू शकता की सेट, रिलेशन अँड फंक्शन वरती 7 डायरेक्टली त्या ठिकाणी क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारलेले आहेत. मॅट्रिसेस अँड डिटर्मिनंटचे 9 क्वेश्चन. हा खूप मोठा ट्रेंड आहे. वेक्टर अल्जेब्रा असेल किंवा डिफरन्शिएशन अँड सिक्वेन्स सिरीज, लाईन अँड अँगल म्हणजेच जर प्रत्येक टॉपिक इम्पॉर्टंट आहे परंतु लॉगॅरिथमच्या टॉपिक वरती एकच क्वेश्चन आहे. असं जर समजा कॉम्प्लेक्स नंबर वरती 2 क्वेश्चन आहे, हाईट अँड डिस्टन्स वरती 2 क्वेश्चन आहे, सेट, रिलेशन अँड फंक्शन, परम्युटेशन, कॉम्बिनेशन वरती त्या ठिकाणी 7+7 या ठिकाणी आहेत क्वेश्चन्स आहेत. डिफरन्शियल अँड इट्स ऍप्लिकेशन, वेक्टर अल्जेब्रा असेल 7, 8, 10 पर्यंत क्वेश्चन त्या ठिकाणी विचारू शकतात. मित्रांनो, जर आपण ट्रेंड बघितला तर त्या ट्रेंड मध्ये आपल्याला लक्षात येईल की एनडीए मॅथमॅटिक्स मध्ये कुठले टॉपिक जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आली, टॉपिक्स कुठलाही असो परंतु आपल्याला येतोय का, प्रॅक्टिस 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 ही खूप महत्वाची आहे. पण सगळ्यात आधी तुम्हाला सोर्स कोणता आहे, सोर्स जास्त महत्वाचा आहे. सोर्स मध्ये जर समजा तुमचं बेसिक क्लिअर असेल किंवा बेसिक क्लिअर नसेल तर तुम्ही लाईन टू लाईन एनसीईआरटी चे सगळे क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह करायला पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं आर एस अग्रवालचं बुक असेल त्यातले क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजे. पीवायक्यू त्या ठिकाणी सॉल्व्ह करायला पाहिजे. आर डी शर्माचं एक बुक आहे त्या ठिकाणी सॉल्व्ह करायला पाहिजे. आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी मी सांगितलं कोणतं, त्या ठिकाणी सांगितलं एनसीईआरटी चे बुक्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे. त्यानंतर सेकंड जे आहे आर एस चं बुक आहे ते सॉल्व्ह करायला पाहिजे. त्यानंतर आर डी शर्माचं बुक आहे ते सॉल्व्ह करायला पाहिजे. फोर्थ, जर समजा तुम्ही अजून जास्त प्रॅक्टिस करायची असेल तर 19 इयर्स ओल्ड पीवायक्यूज आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे. त्यानंतर पीवायक्यूचे जे क्वेश्चन पेपर युपीएससीने एनडीएने कंडक्ट केलेला आहे त्या पीवायक्यू क्वेश्चन पेपरचं प्रॉपर अनालिसिस, सेल्फ अनालिसिस त्या ठिकाणी केलेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, क्वेश्चन जर तुम्हाला अंडरस्टँड झाला तरच तो क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होईल. त्यामुळे इंग्लिश रिलेटेड जे क्वेश्चन आहेत ना ते क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. म्हणजेच काय सर, कुठलाही क्वेश्चन पेपर असेल तर त्या क्वेश्चन पेपरचा जर क्वेश्चन अंडरस्टँडच नाही झाला तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला तो प्रश्न सोडवता येणार नाही. म्हणून जे कॉमन मिस्टेक आहे त्या कॉमन मिस्टेक तुम्ही या ठिकाणी अवॉइड करायला पाहिजे. एनडीएचं जर प्रिपरेशन करायचं असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून जर तुम्हाला सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने एनडीएचं प्रिपरेशन करून घ्यायचं असेल तर द सक्सेस अकॅडमी नाशिक ही तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट आणि परफेक्ट पर्याय आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, सक्सेस अकॅडमी नाशिक किंवा टीएसएचा मुख्य मोटो हाच आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी म्हणजे महाराष्ट्रीयन मराठी विद्यार्थी या ठिकाणी एनडीए मध्ये गेले पाहिजे ऑफिसर म्हणून. आणि आपल्या प्रत्येक गावातून, प्रत्येक जिल्ह्यातून त्या ठिकाणी आपल्याला एनडीएतून ऑफिसर घडवायचे आहेत. म्हणूनच ज्यांचं कोणाचं 10वी नंतर स्वप्न असेल की मला एनडीए जॉईन करायचंय त्यांनी द सक्सेस अकॅडमी नाशिक सोबत नक्कीच संपर्क साधावा. धन्यवाद. जय हिंद.